तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मला मेरे को अभी मराठे साहब का भी, मराठे राव साहब का भी हिसाब करना है, उनको भी पैसा देना है. त्याच्यामध्ये कोणतरी साहेब असा उल्लेख करतो. तो कोण साहेब मला माहीत नाही, पण त्याची चौकशी करायला लागेल की उनको 25% देना पडता है, असाही उल्लेख आपल्याला तो करताना आढळतो. मला असं वाटतं ही सगळी परिस्थिती बघितली तर एक अधिकारी करप्ट आहे, 2 अधिकारी करप्ट आहे, 3 अधिकारी करप्ट आहे असा विषय नाहीये. पूर्ण जी सिस्टीम तयार झालेली आहे त्या विभागामध्ये ही अख्खी सिस्टीम करप्ट झालेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही व्हिडिओ, माझ्याकडे तर असंख्य व्हिडिओ आलेले आहेत, अनेक लोकांनी दिलेले आहेत. व्हिडिओ टाकून कोणाची बदनामी करणं हा उद्देश नाही, पण सिस्टीम मध्ये पारदर्शकता आली पाहिजे ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे. जर खालपास आपण अगदी व्हिडिओचा शेवट बघितला, त्या व्हिडिओचा शेवट, तर तो जाता जाता एक तो बाहेर बसलेला पिऊन त्याला विचारतो, क्या साहब दिवाळी नाही दिया आहे बरं. म्हणजे पिऊन पासनं ते वरपर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे. बरं, तो अधिकारी आपल्याला बोलताना दिसतो कि ये 11 लाख का, ये 14 लाख का, ये इसका टोटल 48 लाख का मैं तुमको काम देगा, 60 लाख का मैं पहले का, तो 1 करोड़ 20 लाख का तुम्हारा काम हो जाएगा. मला असं वाटतं अधिकारी कुठल्या कॉन्फिडन्सनी हे सांगतो त्याला, त्या कंत्राटदाराला, की तुला मी 1,20,00,000 काम देईन. याचा अर्थ अधिकाऱ्याची मनमानी चालते का तिथे, की कोणाला काम द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे फक्त अधिकारी आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनवर ठरतं का, की कामाची गुणवत्ता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस ही पारदर्शकपणे होते का टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहेत. म्हणजे आपण बघतो तो कॉन्फिडेंटली सांगतो आणि वरती तो त्याला सांगतो की अभी मेरा प्रमोशन आहे. ती प्रमोशनच्या वेळेला जो मला जास्ती मदत करेल, म्हणजे त्याला प्रमोशनला कोणाला पैसे द्यायचे, त्यावेळेला जो जास्ती मला मदत करेल त्याला मी पुढची कामं देईन. इतकी सिस्टीम करप्ट झाली आहे, कोणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये, कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये. याची नुसती थातूर मातूर चौकशी करून यातनं साध्य काहीही होणार नाहीये. 1-2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून यातनं काही याच्यातनं निष्कर्ष किंवा निष्पन्न होणार नाहीये. आमची मागणी ही आहे की ही पूर्ण सिस्टीम कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही एका माणसाकडे जर तुम्ही अधिकार एकवटले तर सिस्टीम करप्ट होते, याचं हे उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं तो सांगताना सांगतो की अंधेरी में जो एग्जीक्यूटिव इंजिनियर बैठा हुआ है उसको भी 25% मेरे को देना है. हे कोण लोक आहेत जे एवढे टक्के घेत आहेत, आणि जर एवढे टक्के घेतले तर खरोखर काम होईल का, या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं हा कुठल्या पक्षाला बदनाम करणं, कुठल्या याला, ही सिस्टीम जी कीड लागलेली सिस्टीम आहे, हा जो समाज कीड लागलेला आहे हा पूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे. यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे. सर, आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला जीएसटी देखील देण्यात येईल असं देखील नाही, तो विचारतो ये जीएसटी इन्क्लूड आहे का, तो म्हणतो ठीक आहे फिर पैसा मिलेगा तुमको, म्हणजे तुझा प्रॉफिट चांगलं होईल जीएसटी इन्क्लूड, अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि तो सांगतो की मी तेरे लिए मंत्रालय गया था, तेरे लिए ये सब काम मंजूर करके लाया. आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना तो 25,000 देतो, मग तो म्हणतो की और 10,000 दे, तो म्हणतो साहब नहीं लाया, कर्जा करके लाया हूं. आता अतिशय म्हणजे ह्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हे काय करतंय, हे या गोष्टी बघतंय का, बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का, नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे. मला असं वाटतं पीडब्ल्यूडीनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर लॉन्च केला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे, आणि अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे, वरपासून खालपर्यंत सगळेच करप्ट आहे, कोण कोणाची चौकशी करणार.
आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं, अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत, पुराव्या सकट सांगतोय मी, याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही, ह्याच्या वरचेही लोक इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे कोण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.